पुणे शहर विद्येचं माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. त्या शहराच्या पोलीस दलातील खाकी वर्दीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. गुन्हेगारांवर वचक बसवण्याची आणि सामान्य जनतेचे रक्षण करण्याची शपथ घेणाऱ्या हातांनीच जेव्हा खंडणीखोरीचा आणि ब्लॅकमेलिंगचा मार्ग पत्करला, तेव्हा संपूर्ण पोलीस दलात आणि जनमानसात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणाचं केंद्रस्थान ठरलं पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाणे, जिथे एका नामांकित शैक्षणिक संस्थेच्या 55 वर्षीय प्राचार्याला जाळ्यात ओढून 7 लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकासह 3 पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संपूर्ण कटाचा सूत्रधार म्हणून पोलीस उपनिरीक्षक अजित बडे यांचं नाव समोर आलंय, जे सध्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांच्यासोबत या गुन्ह्यात सामील होती ती म्हणजे सोशल मीडियावरील अत्यंत प्रसिद्ध रील स्टार आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दामिनी मार्शल म्हणून काम करणारी महिला पोलीस कर्मचारी सोनाली हिंगे. तसंच या कटात शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुदाम तायडे यांचाही सक्रिय सहभाग होता. हे नेमकं प्रकरण काय आहे, पुढे कारवाई कशी झाली, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. या प्रकरणाची सुरुवात जुलै 2025 मध्ये झाली, जेव्हा हे तथाकथित रक्षक भक्षक बनून प्राचार्यांच्या केबिनमध्ये शिरले. 18 जुलै 2025 ला सकाळी साधारण 11:30च्या सुमारास जेव्हा शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळे कॉलेजमध्ये प्रवेशाची गडबड सुरू होती, तेव्हा PSI अजित बडे आणि त्यांचे सहकारी साध्या वेशात प्राचार्यांच्या केबिनमध्ये आले. त्यांनी स्वतःची ओळख शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी म्हणून करून दिली आणि एका विद्यार्थिनीच्या प्रवेशाबाबत विचारणा सुरू केली. त्यांनी प्राचार्यांसमोर एक कागद ठेवला, त्यावर एका विद्यार्थिनीने गंभीर आरोप केल्याचा बनाव रचण्यात आला होता. त्या तक्रारीत म्हटलं होतं की प्राचार्यांनी संबंधित मुलीला पिस्तुलाचा धाक दाखवून गाडीत ओढलं आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे त्या तक्रार अर्जावर कोणताही सरकारी आवक जावक क्रमांक नव्हता, परंतु अटकेच्या भीतीने हा तांत्रिक मुद्दा प्राचार्यांच्या लक्षात आला नाही. पोलिसांनी या परिस्थितीचा फायदा घेत अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आणि प्राचार्यांना पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्याची धमकी दिली. तुमच्यावर पॉक्सो लागेल, आयुष्यभर तुरुंगात सडावं लागेल, तुमची सामाजिक प्रतिष्ठा धुळीला मिळेल आणि कॉलेजच्या बाहेर मीडियाच्या गाड्यांची रांग लागेल, अशी भीती घालून त्यांनी प्राचार्यांचं मानसिक खच्चीकरण करण्यास सुरुवात केली. या कटात सोनाली हिंगे या रील स्टार महिला पोलिसाची भूमिका अत्यंत महत्वाची आणि तितकीच संशयास्पद होती. पोलिसांनी बनाव रचला की ज्या मुलीने तक्रार केली आहे ती अत्यंत नैराश्यात असून आत्महत्या करायला निघाली होती, परंतु दामिनी मार्शल सोनाली हिंगे यांनी तिची समजूत काढून तिला रोखलंय. जर हे प्रकरण अधिकृतपणे नोंदवलं गेलं तर प्राचार्यांची सुटका होणं अशक्य आहे, असा बनाव त्यांनी रचला. पोलीस अधिकाऱ्यांनी केवळ प्राचार्यांनाच नव्हे तर संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देखील गाठून संस्थेच्या बदनामीची भीती दाखवली. मी हा अर्ज रेकॉर्डवर घेतलेला नाही कारण मला तुमच्या संस्थेचं नाव खराब करायचं नाही, असं खोटं आश्वासन देऊन PSI बडे यांनी मध्यस्थीचा आव्हान आणला. सुरुवातीच्या सेटलमेंटसाठी तब्बल 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. प्राचार्य वारंवार सांगत होते की त्यांनी असं काहीही केलेलं नाही आणि त्या मुलीशी त्यांचा संबंधही आलेला नाही. तरीही अटकेची आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची म्हणजेच मीडियाची भीती इतकी मोठी होती की त्यांनी शेवटी तडजोडीचा मार्ग स्वीकारला. अनेक दिवसांच्या मानसिक छळानंतर आणि दबावानंतर 10 लाखांचा आकडा 7 लाख रुपयांवर निश्चित झाला. 28 जुलै 2025 ला प्राचार्यांनी ही रक्कम जमवून पोलिसांच्या हवाली केली. त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं की ही रक्कम संबंधित मुलीच्या शिक्षणासाठी आणि तिची तक्रार मागे घेण्यासाठी वापरली जाईल. पैसे मिळाल्यानंतर त्या विद्यार्थिनीने माझी आता कोणतीही तक्रार नाही असं लिहून दिलं आणि प्रकरण तात्पुरतं मिटल्यासारखं वाटलं. मात्र हा शांततेचा काळ फार काळ टिकला नाही. ऑगस्ट महिना उलटला आणि 2026चं वर्ष उजाडलं. एप्रिल 2026 मध्ये जेव्हा या प्रकरणाची अंतर्गत माहिती बाहेर येऊ लागली, तेव्हा प्राचार्यांच्या लक्षात आलं की आपली मोठी फसवणूक झाली. ज्या मुलीच्या नावावर पैसे उकळले गेले त्या मुलीला या व्यवहाराबद्दल काहीच माहिती नव्हतं आणि पोलिसांनी मधल्यामध्ये सर्व पैसे हडप केले होते. आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी दिलेले पैसे हे केवळ पोलिसांच्या भ्रष्टाचाराचं साधन बनलं होतं. हे समजल्यावर प्राचार्यांनी थेट पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेण्याचं धाडस केलं. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या समोर जेव्हा हे सर्व पुरावे आणि हकीकत मांडण्यात आली, तेव्हा त्यांनी या प्रकरणाची व्याप्ती ओळखून तात्काळ चौकशीचे आदेश दिले.
4-5 दिवसांच्या गुप्त चौकशीत जेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग निष्पन्न झाला, तेव्हा आयुक्तांनी झिरो टॉलरन्स धोरण राबवत थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. विशेषतः सोनाली हिंगे, जिचे सोशल मीडियावर 40,000 फॉलोअर्स आहेत आणि जी पोलीस दलाची एक सकारात्मक प्रतिमा मांडत होती, तिचं नाव या खंडणी खोरीत आल्याने सोशल मीडियावरही तीव्र संताप व्यक्त केला गेला. तुम्ही या सोनाली हिंगे हिचे सोशल मीडियावरचे फोटोज पाहिलेत आणि त्याखालची कमेंट जर पाहिली तर तुम्हाला बदामच बदाम दिसतील. दामिनी पथकासारख्या संवेदनशील विभागातील कर्मचारी जेव्हा अशा गुन्ह्यात अडकतात, तेव्हा महिला सुरक्षेच्या प्रश्नावरही मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. या कारवाईने पुणे पोलीस दलातील भ्रष्ट साखळीला एक मोठा धक्का बसलाय. सध्या तिन्ही आरोपींवर बंड गार्डन पोलीस ठाण्यात खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. पोलीस दलाची प्रतिमा पुन्हा सुधारण्यासाठी आयुक्तांनी कठोर पावलं उचलली आहेत. रक्षणकर्तेच जेव्हा स्वतःच्या फायद्यासाठी वर्दीचा वापर करून भीतीचं साम्राज्य निर्माण करतात, तेव्हा लोकशाहीचा हा आधारस्तंभ डळमळीत होतो. हेच या प्रकरणातून स्पष्ट होते. या गुन्हेगार पोलिसांना काय शिक्षा मिळते याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. दरम्यान या सर्व प्रकरणाबद्दल तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.